कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयासा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने आज पांडुरंग परमात्माला आणि भगवान गोपाल कृष्णाला आनंद झालाच असेल याच्यात काही शंका नाही. खऱ्या अर्थाने त्या आईची खूप उजळून निघाली मला, एकही ठिकाणी न अडखळता. आणि शेवटच्या क्षणी त्याने ज्याने आजीला थांबवलं, खऱ्या अर्थाने तो आता कीर्तनकार झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. ही सगळं श्रेय हरिभक्तपरायण गायन कोकिळा सुप्रसिद्ध कीर्तनकार नीराताई टिपणे. खऱ्या अर्थाने आजी आणि आजोबाचं काय कर्तव्य असतं हे उत्तम मार्गदर्शन आज या नगराला त्यांनी दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने सगळ्या आलेल्या परिवाराने याचं काहीतरी नोंद घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये कोणी एक तरी हरिभक्त असावा, कोणी एकतरी वैष्णव असावा. फार फार धन्यवाद. पुढच्या शुभेच्छाला खऱ्या अर्थाने त्याचे माता आणि पिता, धन्य माता पिता तयाची या. मी तर म्हणेल ताईला, खरंच ताई तू काहीतरी पुण्य केलं असेल, असा हिरा तुझ्या पोटाला आलेला आहे. आणि मार्गदर्शन फार महत्वाचं आहे आणि सगळी ही देण आजीची आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या एकदा परत वाजवायचा. महाराजांचं पहिलंच कीर्तन आहे आणि या कीर्तनाच्या निमित्त सुंदर कीर्तन सेवा केली. मनाला भावलं, नवे नवे तर अगदी डोळ्यातून अश्रू आले की खरंच काहीतरी आज आपण प्राप्त केलं की भागवत कथेमध्ये खऱ्या अर्थाने प्रसाद भगवंताने टिपणीताईंना दिलेला. एक सांगड जर बघितली तर सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम एक संसारातून निवृत्त केला आणि एक परमार्थामध्ये रुजू झाला. खूप मोठी सांगडताईंनी घातली. एक छोटीशी माझ्यातर्फे भेट आणि महाराजांना आठवून जाईल म्हणून मी शाल देऊ इच्छितो. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. कुंडली राम नाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. बाळ आपल्या कॉलनीतलं आहे आणि माझं असं तुमच्याशी माझी विनंती आहे की टिपणीताईसाठी आणि या बाल कीर्तनाकारासाठी आपण इथं जोरदार 2 मिनिटासाठी टाळी वाजवा. भगवान भोलेशंकरापर्यंत आवाज केला. बाळ राहतो ते ठिकाण भगवान भोलेशंकर असतं.